महाराष्ट्र के थाना जिला में पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए करोड़ों रुपए की कोकीन बरामद की है। पुलिस ने इस मामले में एक नाइजीरियन से 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। महाराष्ट्र के थाने जिला के डोंबिवली स्थित मानपाड़ा पुलिस स्टेशन की हद में पलावा कॉम्प्लेक्स में मानपाड़ा पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 3 लोगों को गिरफ्तार किया है। तीनों के पास से पुलिस ने 1 किलो कोकीन बरामद की है। इस कोकीन की कीमत अंतर्राष्ट्रीय बाजार में करोड़ों रुपए बताई जा रही है। थाने पुलिस आयुक्तालय परिमंडल 3 के पुलिस आयुक्त अतुल जेंडे ने इस बारे में मीडिया को जानकारी देते हुए कहा है। ऐसी सब क्राइम न्यूज़ों के लिए हमारे साथ बने रहें, जुड़े रहें। मैं हूं सैफ खान और आप देख रहे हैं MBT न्यूज़ मीरा भाईंदर। सर आशिष डुंबरे सर, आमचे जॉईंट CP सर चव्हाण सर आणि ॲडिशनल CP सर संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिमंडळ 3मध्ये विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन केलेलं आहे, त्या पथकाने काल दिनांक रोजी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आपण एक मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पलावा एरियामधून एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याबरोबर 2 अंबरनाथ इथे राहणारे व्यक्ती यांना आपण 1 किलोपेक्षाही जास्त MD आणि कोकेनसह त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आतापर्यंत एक नायजेरियन व्यक्ती त्याचं वय 36 आहे, त्या ताब्यात घेतलेला आहे। दुसरा जो आहे तो अविनाश सदरला, हा राहणारा अंबरनाथचा आहे आणि तिसरा व्यक्ती जो आहे गजेंद्र नायडू। त्या 3 व्यक्ती त्या ठिकाणी एका ॲक्टिवावरती हा माल विकत घेण्याकरता त्या ठिकाणी आले असता आमच्या टीमने, त्यामध्ये AP गायकवाड आणि संपूर्ण टीमने त्यांना पकडलं। त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्यांच्याकडे 1 किलोपेक्षाही जास्त MD, त्याची किंमत 2,80,000 रुपये आहे आणि 15 ग्रॅम कोकेन, त्याची किंमत 15 लाखापेक्षाही जास्त आहे। असा एकूण 2,16,62,000 इतका मुद्देमाल त्या 3 आरोपीच्याकडून आपण जप्त केलेला आहे। त्या 3 आरोपींना आता आपण अटक केलेली आहे आणि सध्या त्या 3 आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये एक जो व्यक्ती आहे जो मेन त्याच्याकडे आपल्याला जो माल विकण्याकरता त्या ठिकाणी आला होता, तो नायजेरियाचा इथला रहिवासी आहे आणि तो मागच्या 2 ते 3 वर्षापासून मुंबई आणि या परिसरामध्ये तो राहत असल्याचं निष्पन्न होत आहे। त्यावरती इतरही ठिकाणी विशेषतः मुंबईमध्ये पण त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहे। इतरही त्याबद्दलची जे आहे त्याचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि तो कशा करता किती दिवसापासून आपल्या पलावा एरियामध्ये राहत होता याबद्दलची आमची चौकशी सुरू आहे।